नमस्कार मी सोलापूरकर. आज आपण आपल्या सोलापूर मधला भुईकोट किल्ला एक्सप्लोर करायला आलोय आणि त्या सोलापूरकर आपण आपल्या किल्ल्यातल्या ह्या दुर्गामध्ये जाणार आहे. आपल्या किल्ल्याचा जो मेन बेस आहे त्याच्या खाली इथे परतची स्थापत्य कला आहे, त्याचबरोबर इकडे गेट आहे तो बंद आहे. पण आपण आता एक्सप्लोर करायला जाणार आहे खाली, जिथे विविध प्रकारची स्थापत्य कला आणि आपल्या किल्ल्यामधलं काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया. किल्ल्याच्या वर आले आहे आणि इथं खाली एक मंदिर आहे, त्याचं दर्शन आपण इथूनच घेणार आहे. चला बघूया. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की महादेवाची पिंड इथं गाभाऱ्यामध्ये आहे. तुम्हाला वरून दर्शन घ्यावं लागेल, कारण मंदिराकडे जाण्याची एक विशेष वाट इथं काही बनवलेली नाहीये. आधीच्या काळामध्ये काय होतं आपल्याला माहित नाही, पण आता सध्या जे पुजारी ते पूजन करण्यास येतात ते तिथे शिडी लावून आतमध्ये जाऊन त्याची संपूर्ण पूजा करतात आणि इथं अगदी सुंदर असं ठेवलेलं आहे. पण आपण माहिती घेऊयात की नेमकी ही वाट पूर्वी कशी होती. मित्रांनो, तर इथे आपल्या महाकालेश्वरांचं मंदिर आहे आणि इकडे आहे शनेश्वरांचं मंदिर. तुम्ही तर दर्शन घ्यायला येऊ शकता. जर तुम्ही परवानगी काढली असेल तर तुम्हाला आत पाठवू शकतात. आधी काही वेळेस जेव्हा आपण अशा जागा बघतो तेव्हा हे पण वाटतं की जास्त लोक येतील तर ह्या जागेला ठेच पोहोचेल, घाण होईल, सुकही होईल. पण आपण जर जबाबदारी घेतली की आपल्याला ही जागा स्वच्छच ठेवायची तरी ही राहू शकते. इथं अगदी घेरदार अशी चिंचेची झाडं आहेत, अगदी आधी काळापासून ही असतील आणि इथं आतमध्ये इतकं छान हिरवळ आहे की खरंच वाटतं की इथं जास्त लोक नाहीयेत त्यामुळे हे टिकून आहे. पण तरी पण जास्तीत जास्त लोक येतील तेव्हाच तर आपला इतिहास समजून